बटाटा भजी. कुणी मला सांग रे, कुणाला वाटलं असेल की आपण हा कांदा असा चिरून याच्यात हे टाकून बेसन पीठ, आधी तर मला सांग, हे हरभरा आहे तो सुकवावा, तो सुकवून मग त्याचं पीठ करावं, ज्याला ते बेसनासारखे, मग त्याला भाजून त्याच्यामध्ये साखर टाकली की त्याचे लाडू बनवावे, किंवा मग त्याला घेऊन त्याचा घोळ बनवून त्याच्यामध्ये, एक तर तो घोळ खरंच बनवताना पहिल्यांदा घोळच झाला असेल म्हणून गोळ. म्हणून घोळ, आणि मग त्याची भजी तळावीत. आणि बरोबर पावसाळ्याच्या किती पावसाळ्याच्या वेळेला गरम गरम भजी खावीत. हे वा. हां, किती किती असंख्य प्रकारच्या मिठाया, किती असंख्य प्रकारचे. नमस्कार मंडळी, हा आपल्या जितेंद्र दादाच्या एपिसोडमधला बोनस भाग आहे. हा त्या एपिसोडमध्ये आलेला नाहीये. जसं मी तुम्हाला म्हटलं होतं 1,00,000 व्ह्यू झाले की तुमच्यासाठी मी काहीतरी खास पोस्ट करीन, तर हाच तो भाग आहे. आपल्याकडली खाद्यसंस्कृती आणि पाककला याच्यातली वैविध्यता जी आहे ती जितूदादाने इथे जबरदस्तरित्या मांडलेली आहे. फार तुमचा वेळ घेत नाही, हा बोनस भाग लगेचच मी प्ले करतोय. आणि तुम्ही जर का अजून जितूदादा बरोबरच्या वायफळ गप्पांचा पूर्ण भाग बघितला नसेल तर त्याची लिंक इकडे आलेली आहे, डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा आहे. आणि हा भाग संपेल तेव्हा सुद्धा तुम्हाला तो भाग दिसणार आहे. एवढंच बोलतो आणि तुम्ही वायफळला सबस्क्राईब केलंच असेल असा विश्वास बाळगतो. नसेल केलं तर पटकन करून टाका. आणि चालू करतो जितू दादा बरोबरचा हा बोनस वायफळ गप्पांचा भाग. लेट्स गो. मी म्हणतो ना, हे ब्रेड वगैरे वगैरे खूप लोक आहेत की जे म्हणतात नाही अरे त्यांच्याकडे पण ब्रेडचे असंख्य प्रकार आहेत. असू देत. मी या देशात जन्माला आलो, या देशात जे चपात्यांचे भाकऱ्यांचे असंख्य प्रकार आहेत, पराठ्यांचे, त्याच्यामुळे मला असं वाटतं मला पुन्हा एकदा मला याच देशात जन्माला घ्यायचं आहे. फक्त त्यावेळेला मला उत्तम अरे काय काय खाण्यात आनंद आहे रे, सुगंध. आणि एखाद्याचं, तुला गंमत सांगतो, प्राजक्त देशमुख आहे ना आपला लेखक, मी नाशिकला राहायला होतो गोदावरीच्या वेळेला त्याच्या ताईच्या घरात, कारण मला एकट्याला राहायचं होतं आधी शूटिंग सुरू व्हायचं. तर ताई म्हणाल्या होत्या की जेवायला कधीतरी. आणि एके दिवशी सिनेमा वगैरे शूटिंग संपलं, मी ताई आल्या, ताईंनी जेवण बनवलं. मी ताईची ती काय भाजी बनवून मी खाल्ली. म्हणजे ताई याच्यात खोबरं जाळून टाकलं आहे का, आणि याच्यामध्ये कांदा पण जाळून टाकला आहे थोडासा, आणि दालचिनी आहे थोडी. ताई म्हणाले तुला कसं काय कळत आहे. म्हटलं कारण मला ते इथे कळत आहे ना चवीला. मित्रा, काय कुठे गेलो आपण. तोच 5 तास संपतील माहिती आहे का जेवणाचं. फोडणी तुम्हाला सांग ना, विलक्षण आहे. बरं, आधी फोडणी करून त्याच्यात भाजी टाकून ती बनवणे आणि देणे, आणि भाजी बनवून वरतून फोडणी टाकणे, जमीन आसमानाचा फरक आहे दादा. हो, खूप फरक आहे. इन्ग्रेडियंट सेम आहेत पण प्रोसेस तुझं लसूण आणि आलं हे तुझं तडका दिल्या तू टाकलंस, आणि मग वरतून ते शेकून मग परतून मग भाजी टाकलीस, आणि मग कोथिंबीर टाकली, हे कर. आणि तू कांदा आणि तडका दिल्यानंतर भाजी टाक, आणि वरनं आलं लसूण टाक, त्याचा फरक वेगळा आहे. तू गरम मसाला कधी टाकतोस त्याचा फरक वेगळा आहे. बरं, प्रत्येक ठिकाणचा मसाला वेगवेगळा आहे. खरं, किती गोष्टी आहेत रे. असं तळं तयार झालं माहिती आहे, आत्ता आतमध्ये तळं तयार झालंय. मी एकदा कुठेतरी म्हटलं होतं की मी पुढच्या वर्षी येईन तेव्हा मला भरपूर जेवढे मोदक द्याल तेवढे खातो. आत्ता मी जातो, आणि कुठल्या तरी मंडळात म्हटलं होतं, आणि चुकून मी 2 वर्षांनी तिथे गेलो. अरे एवढे मोदक आणले होते सगळ्यांनी, उकडीचा मोदक. आता काय करायचं रे. आणि बरं, सगळ्यात बेस्ट गोष्ट काय भारताची आपल्या, अरे महाराष्ट्रातच वरणाचे इतके प्रकार आहे. वर्ण म्हणजे कुठलं, आमटी वरण. वरण, आमटी, कटाची आमटी, साधी डाळ, फोडणीची डाळ, वाटली डाळ, त्याच्यानंतर ते आपल्या मराठवाड्यात करतात ती याचं वरण, वांग्याचं वरण. हा दादा तुम्ही सांगा ना मला, आंबट गोड वरण. इथेच झालं महाराष्ट्रात. किती 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 गोष्टी आहेत.
भरीत बनवण्याचे प्रकार आपल्याकडे कसे तिथे चोखा म्हणतात त्या बिहार आणि उत्तर प्रदेशला, पण ते तिथे बनवण्याची पद्धत वेगळी, आपल्याकडे भरीत बनवण्याची पद्धत वेगळी. बरं, हे सगळे जे पदार्थ आहेत आपले कुठून कुठून आलेले आहेत. माणूस कसा आहे ना, माणसाने गेला आक्रमणं केली, सगळं केलं, माणसाने व्यापार बिपार सगळा केला, पण माणसाला खायची आवड इतकी ना. अरे पूर्वीचे राज्यकर्ते एकमेकांना ढोबळी मिरची भेट म्हणून दिलेली आहे. आज तुम्हाला सांग, ढोबळी मिरची भेट म्हणून तुला कोणी तर तू काय म्हणशील? लहानपणी तर राग यायचा ढोबळी मिरचीचा. ढोबळी मिरची जेव्हा मला पावभाजीच जाते हे कळलं, तेव्हा मला जरा थोडासा आदर वाटला ढोबळीबद्दल. नाही तर ढोबळीची भाजी. हां, किती किती प्रकार आहेत, काय काय सांगू. भेंडी, हां दादा, भेंडी, भरली भेंडी वेगळी, भेंडी कुरकुरीत भेंडी वेगळी, भेंडीचे काप वेगळे, त्याच्यानंतर सांबारमध्ये भेंडी पडली तर त्याचं सौंदर्य वेगळं. हां, रस्सम, चांगलं रस्सम मिळणं हे किती, म्हणजे चांगला नवरा आणि चांगली बायको मिळण्या इतपत दुरापास्तंय चांगलं रस्सम मिळणं. आणि मी तर कुठे कुठे जातो ना, मी आपला उगाचच मध्येच इंदोरला जातो, कुणाला सांगत नाही, काही नाही की मी चाललो बिललो. 2-2, 3-3 दिवस जाऊन फक्त खातो रे तिथे. अरे एक जन्म मिळाला रे. आणि सुदैवाने आत्तापर्यंत काही शुगर बिगर काही नाही. छान मस्त चालायचं, मस्त रेटून व्यायाम करायचं, मस्त खायचं. पाऊस पडत असताना किती डाएट बिएट करा, पाऊस पडत असताना भजी नाही खाल्ली तर काही अर्थ आहे का त्याला? हां, शरीराला काय अर्थ आहे का त्या? काय अर्थ आहे? कंट्रोल आहेत आपल्या ठिकाणी, नो डाऊट. मध्ये मध्ये चालतंय. रस्सा, हां, पांढरा रस्सा, काळा रस्सा, लाल रस्सा, हे काय रस्से आहेत का काय, तुम्ही मला सांगा. हां, जाऊ दे राव, नको राव. एक वेगळा भाग आपण फक्त खाद्य झाला तो. खाद्य प्रवासावर. अरे तुला साधं सांगू का रे, कांदा जो आहे, कांद्याच्या अशा रेषा असतात, ते त्याला काय म्हणतो आपण? पापुद्रा. नाही, एक पापुद्र असतं, बरोबर, पण त्याला ज्या रेषा असतात, त्या रेषा असतात. तू तसा कांदा काप, तसा टाक उभा, आणि तू अगदी बारीक चिरून तो टाक. साधे पोहे बनवताना आपण काय करतो, फोडणी करून कांदा टाकतो, कढीपत्ता वगैरे, शेंगदाणा असेल तर शेंगदाणा, नंतर पोहे टाकतो, हळद टाकतो, जे काय बनवतो पोहे. आता हेच ते इंदोरला पोह्यांमध्ये साधी फोडणी असते, बाकी काही टाकलं जात नाही, पोहे बनवले जातात. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये वरनं कांदा टाकला जातो, जिरावण टाकलं जातं. ती जगातली वरदान मनुष्याला दिलेली अशी रतलामी शेव टाकली जाते. डाळिंबाचे थोडे दाणे टाकले जातात, अति सुंदरशी अशी अत्यंत हिरवीगार कोथिंबीर अशी त्याच्यावर टाकली जाते. आणि मग चमच्याने ते एक एक तो जो साधे पोहे काय करशील. आणि हे सरासर हे अत्यंत धादांत खोटं आहे की जेवण हे बाईचं काम आहे. जेवण हे हुशार माणसाचं काम आहे. ज्याला कोणाला येत असेल त्याने ते करावं.